तर आता भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात ठरणार आहे। भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे। जे.पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे। तसंच त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यानं नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया ही लवकरच सुरू होणार आहे। तर या पदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान ही नावं चर्चेत होती। मात्र या सगळ्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे ही नावं आता मागे पडलेली आहेत आणि भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे आरएसएसच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ नेते असतील असं मानलं जात आहे। तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांची सुद्धा चर्चा आहे। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आणखी एक लक्ष लागलंय, भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार? यामध्ये राज्यातून विनोद तावडे यांचं देखील नाव चर्चेत आहे। बरोबर म्हणाली, तर भारतीय जनता पक्षाचे वर्तमान अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ 30 जून रोजी पूर्ण होत आहे आणि नुकतंच त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्यामुळे आता त्यांचं पद हे रिक्त होणार आहे। कारण की भारतीय जनता पक्षामध्ये एक व्यक्ती हे सूत्र निश्चितपणे पाळलं जातं। पण आता सध्या जर बघितलं आपण तर ज्या नावांची चर्चा होती, मनोहरलाल खट्टर असो किंवा मग शिवराज सिंग चौहान असो, यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर आता सुनील बन्सल, विनोद तावडे, ओम माथुर, के लक्ष्मण या 4 प्रमुख नेत्यांच्या मध्ये आता स्पर्धा लागलेली आहे की खास करून भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष कोण होतं। त्यामुळे लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल अशी चर्चा आहे। भारतीय जनता पक्षाच्या वतीने या संदर्भात चर्चा देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि लवकरच भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन नवीन अध्यक्षाची घोषणा करण्याचा मानस भारतीय जनता पक्षाचा आहे म्हणाली। निश्चितच धन्यवाद प्रशांत या सविस्तर अपडेटसाठी।